कधी काही पण चांगलं करायला गेलं की कांडसून बसतो. तर ते कसं तर सगळं सांगतो. तर नमस्कार, मी सागर. दादानं कॉल केला तर दादा म्हणे घरी काय करलो. मी म्हणलं अभ्यास करलो. म्हणे इकडे म्हणे जेवण डब्बा घेऊन ये आणि गाडीमध्ये पेट्रोल टाकून आण. मग काय गाडी पेट्रोल म्हणल्यावर काही पण करायला तयारी. लगेच डब्बा घेतला आणि लगेच दादावशी पोहोचलो. तिथे गेल्यावर दादाने तर पळखट्या जाळत होते. म्हणलं दादा जेवण करेल तो पण आपण चक्कू तरी खाऊ बा. पण तिथे गेलो पाहिलं सगळे काही खराब होते तर काही कच्चेच होते. पण मागून ना तर बोलाचा आवाज येत होता. म्हणलं कोणी जरी पण जाऊन पाहू. तिकडे जाऊन पाहिलं तर बारीक पोराने तर चक्कू पाहत होते. माझ्या त्यात मोबाईल पाहून असे पळायला होते. दस किती रानटी डुक्कर पाहिला काय करून. म्हणलं जाऊ दे काही असो आता. मग दादा कोण चाबी घेतली. म्हणलं आता जाणं तर दिप्याला पण घेऊन जाऊ. मग जाता जाता त्याला पण घेतलं. दोघं आम्ही पेट्रोल पंपवर गेलो. आम्ही दोघं संग गेलो. चहा घेतला असं होतच नाही. मग गेलो, मग चहा घेतली आणि वापस येत होतो. मग एका जुन्या मित्राचा फोन आला तर तो म्हणे वाटत उभे पटकन ये. दीपकला सोडलं डायरेक्ट वाटत गेलो. म्हणलं लय दिवसानंतर भेटले तर सुधारले असं तर पण काय असं काय हे पहा आता तुम्ही नसा धन्यवाद आपल्या मुला सपोर्ट करा. कोणी सुधरक ना सुधरलं आदित्य सुधरून गेला भाई. मग आद्यासाठी एक लाईक आणि फॉलो करून टाका. मला वाटलं म्हणलं भेटायला आले काय कोणी व्हिडिओ बनायला लागला पण कशाचं ते पावासाठी आलते. मग काय ते गेले पावाला. चला मग ते पोरले तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या. मग भेटू मग उद्याच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार.